सो वेलकम ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. आज आपण नेक्स्ट सेशन मध्ये आहोत ज्याच्या नेक्स्ट सेशन मध्ये आहोत ऍग्रिकल्चर या पाठाचा. ऍग्रिकल्चर म्हणजे काय, कृषी या पाठाचा आपण नेक्स्ट सेशन मध्ये आपण सगळेजण आहोत. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं की कोणत्या कोणत्या कृषीमध्ये कोणते कोणते इन्व्हॉल्वमेंट होतात, कशा प्रमाणे फक्त फार्मिंगच नाही, म्हणजे काय, शेती म्हणजे जमिनीवर उत्पादन घेणे एवढंच नाही, तर आपण उत्पादन प्राण्यांपासून, नंतर मत्स्यांपासून, नंतर प्लस आपण बघू शकतो मत्स्यांपासून, नंतर काही मधमाशांपासून, उदाहरणार्थ आपण किडे, इन्सेक्ट सुद्धा बोलवतो, मधमाशांपासून सुद्धा आपण प्रोडक्शन घेऊ शकतो किंवा त्यांच्यापासून सुद्धा आपण उत्पादन घेऊ शकतो. ते वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर त्याच गोष्टी, सगळ्या गोष्टींचा इन्व्हॉल्वमेंट कशामध्ये होतं, या सगळ्या गोष्टींचा इन्व्हॉल्वमेंट ऍग्रिकल्चरमध्ये होतं, आणि ऍग्रिकल्चर यांना सुद्धा असं म्हटलेलं जातं. तर आता आपण बघत आहोत की वी आर टॉकिंग नेक्स्ट, दॅट इज अॅनिमल हजबेंडरी. आता आपण पशुपालन याबद्दल आता बोलणार होतो बघा. Rearing the different animals and the obtaining the various products from them for sustenance is core of the animal husbandry. म्हणजेच काय, की वेगवेगळ्या प्राण्यांना पाळणे, आपला उदरनिर्वाहासाठी वेगवेगळ्या प्राण्यांना पाळणे, त्यांचे रक्षण करणे किंवा त्यांना सांभाळणे, ह्याला आपण पशुपालन असं म्हणतो बघा. वेगवेगळ्या पशूंचे पालन करून त्यांच्यापासून विविध उत्पादन घेणे, त्यांच्या विविध कामासाठी वापर करून घेणे व आपला निर्वाह चालवणे, यालाच आपण पशुपालन असे म्हणतात. तर बघा, याच्यामध्ये बेसिकली कुत्रे पण येऊ शकतात, याच्यामध्ये बेसिकली गाय पण येऊ शकतात. तर मग कुत्र्यांचा सुद्धा आपल्याला काही ना काही उपयोग होतोच, राईट. त्याचा पण एक पशुपालन आहे, हा. परंतु ते एक व्यापार म्हणून आपण त्यांचा उपयोग करू शकतो, किंवा म्हणजे करणारे करतात, पण आपण सध्या तरी जे सामान्य माणूस असतात ते कुत्र्यांचं पालन व्यापार म्हणून तर करत नाही, म्हणजे की व्यापार म्हणून तर करत नाही, राईट. बरोबर. त्यांच्याकडे जास्त कुत्रे असतील, म्हणजे कोणाकडे समजा 5 कुत्रे असतील, 3 कुत्रे असतील, तर ते लोकं व्यापार म्हणून करू शकतात. बट नॉर्मली त्यांच्याकडे एकच हे असेल, कुत्रा असेल किंवा एकच मांजर असेल, तर त्यांचा ते बेसिकली व्यापार करत नाही. त्यांना पाळण्यासाठी असतात. ओके. म्हणजे काहीतरी उदरनिर्वाहासाठी त्यांचा वापर केला जात नाही, म्हणून ते वेगळ्या प्राण्यांमध्ये पडतात. ठीक आहे. परंतु पशुपालनमध्ये वेगवेगळे पशु म्हणजे भले कुत्रा असेल, मांजर असेल, गाय असेल, बैल असेल, गाय, बैल, म्हस, म्हणजे कोणतेही प्राणी असेल, भले ते मत्स्यकार असो किंवा ते मध मिळवून देणारे मधमाशी का नसो. म्हणजे बघा, व्हॉट आय सेड की सी, देअर आर द टू टाइप्स ऑफ वी कॅन से द एनिमल हजबेंडरी. Okay, we can see the two types of animal husbandry. One is pet animals that we call, because we don't do the business on such animals. म्हणजे आपण त्या animals वरती बिझनेस करत नसतो, म्हणजे आपण त्याच्यावरती व्यापार म्हणून करत नसतो. म्हणजे असं नाही बघा, म्हणजे आता म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला म्हणतो की फॉर एक्झाम्पल लाईक वी हॅव ओनली वन डॉग, सिंगल डॉग वी हॅव, अँड ओनली द सिंगल डॉग वी आर what we are just treating him well, or we are just वी आर पेटिंग हिम बिकॉज वी लाईक हिम. ओके. आपण त्याचे रक्षण करतो, आपण त्यांना पाळतो कारण आपल्याला तो आवडत असतो, राईट. परंतु त्यांच्यावरती आपण बिझनेस करत असतो का? तर द अँसर इज नो. तर ज्या अॅनिमल्स, बघा मी पुन्हा एकदा म्हणतोय, ज्या अॅनिमल्सवर आपण बिझनेस करतो आणि बिझनेस करण्यासाठी म्हणजे ज्या प्राण्यांवरती आपण काही ना काही व्यापार करत असतो, आणि त्या व्यापारासाठी जेव्हा आपण त्यांना पाळणा करत असतो, पाळत असतो, तेव्हा त्या मोमेंटला आपण त्यांना अॅनिमल हजबंडरी असं म्हणतात. त्या मोमेंटला आपण अॅनिमल हजबंडरी असं म्हणतात. ठीक आहे. आता बघूया ते कोणते कोणते अॅनिमल्स आपण बेसिकली हजबंडरी मध्ये येतात, किंवा कोणते कोणते अॅनिमल्सला आपण पशुपालन मध्ये येऊ शकतात, ते आपण बघणार आहोत. ओके. आपण बघू शकतो की कोणते कोणते प्राण्यांना बेसिकली कुक्कुटपालनामध्ये, पशुपालनामध्ये त्यांचा उपयोग होतो, ते आपण बघूया. ठीक आहे. सो फर्स्ट इज डेअरी फार्मिंग. तर डेअरी फार्मिंग मध्ये आपण बघूया, तर डेअरी फार्मिंग मध्ये गुरे पालन. तो वाय इट सेज द डेअरी फार्मिंग, बिकॉज ह्याच्यामध्ये जे काही या कॅटेगरीमध्ये जे असे प्राण्यांचं, जे अशा अॅनिमल्सचा इन्व्हॉल्वमेंट असतो, म्हणजे गुरे पालनांमध्ये अशा अॅनिमल्सचा इन्व्हॉल्वमेंट असतो जे जास्तीत जास्त करून आपल्याला दूध या व्यवसायासाठी आपण बेसिकली मदत करतात, असं आपण बघू शकतो. जसं बघा, ओके ओके. आणि प्लस शेतीसाठी पण आपल्याला ते मदत करतात, दॅट इज ट्रू. सी, काऊ, ऑक्सेन, बफेलो एक्सेट्रा आर द रेड for the agriculture related work. The rearing milch animals and the animal which can be employed is farming is also an occupation. It is considered to be the inseparable part of the mixed farming. It has become the quite commercial in the recent time.
In India, it has started the changing recently. The commercial dairy farming is mainly undertaken for the meat and milk. तर बघा आता पुढे आपण बघूया गुरे पालनामध्ये काय होतं बेसिकली, तर गाय, बैल, म्हस, रेडा म्हणजे या लोकांचं काय केलं जातं, त्यांना पाळलं जातं आणि शेतीसाठी त्यांचा वापर केला जातो. आपण दरवेळेस आपण बघितलेलं आहे, वरच्या फोटोमध्ये सुद्धा आपण बघितलं की आपण गुरांचा इस्तेमाल शेतीसाठी केलेला आहे आणि करत आहोत आणि अजूनही सुद्धा आपण करत आहोत. आणि त्यांच्यासोबतच गाय, म्हस असेल तर यांचा सुद्धा शेतीसाठी किंवा दुधासाठी आपण बेसिकली त्यांचा वापर करत असतो. बघा, तर ही ती गोष्ट त्याने सांगितलेली आहे. परंतु आता हळू ज्याप्रमाणे आणि यांनाच आपण एक मिश्र शेती म्हणजे का मिक्स ॲग्रीकल्चर किंवा मिक्स्ड फार्मिंग असं म्हटलेलं आहे. कारण हे जे दोघं आहेत म्हणजे बघा कोणते बैल, रेडा आणि शेती असेल किंवा गाय आणि म्हस यांचं पालनं असेल म्हणजे रेडा, गाय, म्हस यांचं पालनं आणि शेती करणं हे कसे झाले एका प्रकारे हळू ग्रोथ करून एक मिक्स फार्मिंग झालेलं. मिक्स फार्मिंग म्हणजे मिश्र शेती झालेली आहे. म्हणजे कसं काय? तर बघा, जर शेती आली तर शेतीमध्ये राबण्यासाठी बैल, रेडा आपल्याला लागतोच. बरं आणि बैल, रेडा आहे तर त्यांच्यासोबत आपल्याला गाय सुद्धा असतेच, राइट? तर ह्याच्यामुळे काय होतं, की बघा ह्याच्यामुळे काय होतं ते डायरेक्ट इनडायरेक्टली फार्मिंगमध्ये म्हणजे शेतीमध्ये हे जे 2 भाग आहेत म्हणजे कोण बैल आणि रेडा किंवा गाय म्हशी हे काय झालेत अविभाजनीय घटक बनलेले आहेत. म्हणजे ज्या व्यक्तीकडे किंवा जो व्यक्ती शेती करतो त्याच्याकडे बैल हा असणारच आणि बैल असेल तर अर्थात त्याच्याकडे गाय असण्याची पण शक्यता तेवढेच वाढतात. ठीक आहे. असेलच असं नाही, परंतु असण्याची शक्यता वाढतातच. ठीक आहे. So means what I said if suppose if there is a farmer and he is using the bull or buffalo, bull for his farming, then there are the possibilities that he may have the cows with along with that bull. म्हणजे मी काय म्हटलं की जर एखादे शेतकरी शेती करत असेल आणि शेती कोणामुळे करत असेल, जर तो बैलांचा वापर करून जर शेती करत असेल तर त्याच्याकडे गाय असण्याची किंवा म्हस असण्याची शक्यता तेवढे जास्त वाढलेले असतात. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय की बघा शेतीमध्ये बैल आहे म्हणजे गाय असेलच. तर हे कसं काय झालं, हे हे एक चेन बनल्यासारखे आपण बघतो, एक चेन बनल्यासारखे बसू शकतो आणि हे काय आहेत इनसेपरेबल पार्ट आहेत. दे आर इनसेपरेबल पार्ट्स म्हणजे त्यांना आपण वेगळं करू शकत नाही. ते येणार म्हणजे येणारच. ते अविभाजनीय त्यांना आपण इनसेपरेबल म्हणजे अविभाजनीय त्यांना विभाजित करता येत नाही. परंतु आता हळू काय झालं की मॉडर्न टेक्नॉलॉजी वगैरे येऊन तर ह्यांचं जे प्रमाण आहे हळूहळू थोडा छोटा होत आलाय. ह्यांचं जे प्रमाण आहे त्याचं थोडं हळूहळू छोटा झालं. म्हणजे काय की जे पहिले पशुपालन हे शेतीसाठी जास्तीत जास्त वापर केला जात होतं तेच आता त्यांचं उत्पादनासाठी किंवा आपण बोलतो व्यापारासाठी त्यांचा जास्तीत जास्त वापर करायला लागला. म्हणजे बैल, गाय हे लोक ह्याच्यासाठी साठवा लागले कारण ते विकून ते जास्तीत जास्त पैसे कमवू शकतील याच्यासाठी ते आता त्यांचं पालन करावं लागले. आणि पुढे 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 अजून त्याच्यामध्ये काय होतं बघा गायीपासून दूध वगैरे भेटतो, राईट? नंतर मांस वगैरे तर ह्यांच्यासाठी सुद्धा ह्यांचा वापर केला जातो. म्हणजे मीट अँड मिल्क दे यूज नाउडेज इन इंडिया आपल्या भारतामध्ये जे काऊज, ऑक्सेन, बफेलोज अँड बुल्स हे लोक आहेत यांचा मिल्क अँड मीटसाठी जास्तीत जास्त वापर केला जात आहे असं आपण बघू शकतो. तो कुठे ना कुठे ही जी त्यांची वापरण्याची जी टेक्निक आहे किंवा जे पॉसिबिलिटीज आहेत ते कुठेतरी चेंज झालेले आपण बघू शकतो. ठीक आहे. जे पहिले फक्त फार्मिंगसाठी यूज केले जाणारे जे ॲनिमल्स होते ते आता बिझनेसेस म्हणून त्यांचा यूज करायला जास्तीत जास्त प्रभाव लोक देतात असं आपण बघू शकतो. नेक्स्ट आपण बघूया शेळी व मेंढी पालन म्हणजे काय द sheep and the goat rearing. So see, this is also the traditional occupation that generally carried out in the hilly tract and the arid regions with a dry climate. The sheep and goats survive on short grasses, shrubs, and we can say the akakai, which grows in remote hilly rural areas away from the urban settlement. In India, it's mainly undertake for meat and sheep rearing are carried out to obtain the wool. म्हणजे बघा यांनी काय सांगितलंय
की शेळी आणि मेंढी. तर शेळी आणि मेंढी हा सुद्धा एक पारंपरिक व्यवसाय आपल्याकडे आहे. शेळीचा पण तसाच वापर केला जातो, मेंढीचा पण वापर तसाच केला जात होता. परंतु ह्यांचा वापर जास्तीत जास्त कुठे? तर हिल स्टेशन म्हणजे डोंगराळ पार्ट असेल किंवा जास्तीत जास्त जिथं हवामान गरम असेल, त्या ठिकाणी त्यांचा वापर केला जातो. व्हाय वी फाउंड सच काइंड ऑफ एनिमल्स ओव्हर देअर? बिकॉज तिथं पाण्याची पण कमतरता असते आणि तिथे जे गवत उगवतात, पाण्याची पण कमतरता असते. तिथे जे गवत उगवतात ते शॉर्ट हाइटेड असतात. म्हणजे ते काय जास्त लांब किंवा जास्त उंच गवत तिथे नसतात. ते छोट्याच उंचीवरती ते गवत असतात आणि छोट्या उंचीवरती गवत खाऊन सुद्धा ते लोकं त्यांचं म्हणजे शेळी आणि मेंढ्या हे जगू शकतात. म्हणून त्यांचा वापर जास्तीत जास्त तिथे करू शकतो. बघा, जर आपण ह्याचे कंपॅरिझन आपण गाय आणि बैल यांच्यासोबत करूया. बघा, गाय, बैल यांना चारा किती भला मोठा लागतो आणि खूप लागतो. परंतु परंतु शेळी आणि मेंढी यांच्यासाठी चारा हा खूप कमी लागत असतो. चारा हा कमी म्हणजे बेसिकली गवत छोटे असतील तरी सुद्धा त्यांचं ते पोट भरू शकतात आणि ते त्यांचा उदरनिर्वाह करू शकतात. याच कारणामुळे आणि बिकॉज ऑफ धिस रिझन त्यांचा जास्तीत जास्त वापर केला जातो. म्हणजे हिली स्टेशनमध्ये आणि जिथं हिली म्हणजे डोंगराळ भागामध्ये किंवा जिथं हवामान एरिड असेल मीन्स व्हॉट की कोरडा असेल त्या ठिकाणी यांचा वापर केला जातो. दुसरे थिंग कसं आहे, की यांचा वापर जास्तीत जास्त म्हणजे शेळी व मेंढी यांचा वापर जास्तीत जास्त एकतर एकतर त्यांना मांस खाण्यासाठी त्यांचा जास्तीत जास्त वापर केला जातो आणि लोकरी जो कपडा असतो, वूल जो क्लॉथ असतो तो मिळवण्यासाठी आपण मेंढीचा जास्तीत जास्त पालन केलेलं आपण बघू शकतो. ठीक आहे. सो दिस इज द थिंग. नाऊ वी हॅव द कुक्कुटपालन. पुढचं आपल्याकडे आहे कुक्कुटपालन दॅट वी कॉल्ड एज अ पोल्ट्री फार्मिंग किंवा पोल्ट्री फार्मिंग. तर बघा पोल्ट्री फार्मिंग इज दिस सो सिंपल थिंग. पोल्ट्री फार्मिंगमध्ये आपण बघू शकतो दॅट इज कीपिंग द हेन्स अँड other fowls is commonly practiced in all parts of the world. It is a traditional occupation. Today, it is carried out a household occupation and also on the commercial basis. The running the poultry farm on the commercial basis requires a lots of care. For this, the scientific methods are employed. In India, the occupation is generally located in the area close to the big cities, so they can provide the ready market for this occupation. In some areas, the rabbit, pigs, emu rearing or emu rearing are also undertaken. म्हणजे बघा यांनी काय सांगितलंय तर कुक्कुटपालन बघा कृषी व्यवसायात जगात सर्वत्र कोंबडी हा हा वा या वर्गातील पक्ष्यांचे पालन कमी अधिक प्रमाणात आढळते. हे बघा जर आपण बघितलं तर जर सिम्पली बघायला गेलं तर कुक्कुटपालनामध्ये आपल्याला कुक्कुटपालनामध्ये आपण जे कोणाला पाळलं जातं तर कोंबडी, बक्क, नंतर बदक आणि नंतर हळू-हळू त्यांच्यासोबत आता म्हणजे यांना पाळलं जातं. म्हणजे काय आणि हे जास्तीत जास्त म्हणजे जास्तीत जास्त आपलं पोल्ट्री फार्म किंवा कुक्कुटपालन कुठे दिसणार? तर मोठ्या-मोठ्या शहरांच्या आजूबाजूला दिसणार. का? कारण मोठ्या शहरामध्ये जे कोंबडी वगैरे खाणारे जे चिकन वगैरे खाणारे किंवा अंडे वगैरे खाणारे हे जे लोकं असतात ते जास्तीत जास्त तिथे असल्या कारणाने किंवा त्यांना मार्केट किंवा त्यांना जो आपण बाजारपेठ सहजरित्या आणि जास्तीत जास्त उपलब्ध होल्या कारणाने आपण ते शहराच्या आजूबाजूला असताना आपण बघू शकतो. दिस इज द फर्स्ट थिंग. परंतु सेकंड थिंग असं एवढंच नाही, तर हा एक असा व्यवसाय आहे, हा आपल्याला कमर्शियल रूपामध्ये म्हणजे व्यवसाय स्तरावर पण करता येते आणि प्लस फक्त आपल्या स्वतःसाठी म्हणजे घरगुती स्तरावर सुद्धा हा करता येतो. म्हणजे ह्याच्यासाठीच आपलं म्हणजे हा एक असा व्यवसाय आहे, की हा एक असा व्यवसाय आहे, की जो आपल्याला व्यावसायिक स्तरावर पण करता येतो आणि ह्याच्यावर पण करतो. घरगुती लेव्हलला पण करतो. म्हणजे म्हणजे फॉर बेसिकली बघा घरामध्ये पण आपण कोंबड्या वगैरे पाळू शकतो. पाळू शकतो. परंतु बाकीच्या ज्या मेंढ्या वगैरे त्यांना पाळणं घरात थोडं थोडं पॉसिबल नाहीये, राइट? परंतु जर गावाला भली मोठी जमीन असेल किंवा घर भला मोठं असेल, तर त्यांना आपण पाळू शकतो. परंतु आपल्या शहरासारख्या भागामध्ये आपण जर त्यांना पाहायला बोललो, तर इट इज इम्पॉसिबल, राइट? आता पुढचा आपण सिनारिओ बघूया. पुढचा सिनारिओ असं, की कुक्कुटपालन आहे दॅट वी आर कॉल्ड ॲज अ पोल्ट्री फार्मिंग. द पोल्ट्री फार्मिंगमध्ये हेन्स अँड डक्स ह्यांचं तर इन्क्लुडिंग आहे, राइट? इन्क्लुडिंग आहे. तर ह्यांच्यामुळे 2 गोष्टी आपल्याला भेटतात. फर्स्ट वन इज एग. पहिली गोष्ट आपल्याला भेटते त्यांच्याकडून अंडा. दुसरी गोष्ट आपल्याकडून भेटते त्यांच्याकडून मीट. म्हणजे काय मांस. तर मांस आणि ह्याच्यासाठी ह्यांचा जास्तीत जास्त वापर केला जातो. हा घरगुती लेव्हल आणि व्यावसायिक लेव्हल म्हणजे इट्स इंडिव्हिज्युअल लेव्हल और प्रायव्हेट लेव्हल और अल्सो द कमर्शियल लेव्हल या दोघां लेव्हलवरती त्यांचा वापर केला जातो. दुसरी गोष्ट असते, की आता हळू-हळू
म्हणजे हळूहळू या व्यवसायामध्ये पोल्ट्री फार्ममध्ये कुक्कुटपालनामध्ये कोंबडी आणि बदक यांच्या सोबत ससा, एमू आणि नंतर वाराह पालन यांचा सुद्धा वापर केला जातो. दिस मीन्स व्हॉट? की रॅबिट, पिग, वराह म्हणजे रॅबिट, पिग, ज्यांना आपण डुक्कर वगैरे म्हणतो, डुक्कर वगैरे म्हणतो, त्यांचा सुद्धा वापर जास्तीत जास्त इथे म्हणजे कुक्कुटपालनामध्ये ह्यांचा सुद्धा वापर केला जातो. राइट? सो दिस इज द थिंग. पुढचा एक जो सर्वात इंटरेस्टिंग पार्ट आहे तो आहे बी कीपिंग. पण त्याच्या आधी मी तो एक पॉइंट इथे बोलावसं इच्छितो. या कुक्कुटपालनामध्ये जर आपण घरगुती लेव्हलवर करत असेल तर आपल्याला त्यांची काळजी घेणं थोडं सहजरित्या होऊन जातं. परंतु जर आपण ते व्यावसायिकदृष्ट्या करत असेल आणि जास्तीत जास्त कोंबड्या वगैरे आपण पाहत असेल, तर आपल्याला त्यांची काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि गरजेचं असतं. राइट? सो दिस इज द थिंग. नेक्स्ट आपण बघूया बी कीपिंग. बी कीपिंग म्हणजे इट्स अ सिंपल थिंग आणि हे इंटरेस्टिंग पार्ट आहे. त्याला आपण बघूया मधमाशी पालन. तर बी कीपिंग त्यालाच आपण बोलूया मधमाशी पालन. तर बघा, मधमाशी पालन म्हणजे बी कीपिंग ह्याच्यावरच आपल्याला कळलं व्हाय वी आर कीपिंग द बीज. तो व्हॉट द बीज गिव्ह अस. तर बी आपल्याला काय देतात? बी आपल्याला हनी देतात. हनी देतं म्हणजे काय आपल्याला देतं? मध देत असतात. तर जे मधमाशा आहेत ते आपल्याला काय देतात? हनी देत असतात. तर आता आपण पुढे बघूया. सो दिस ऑक्युपेशन इज अंडरटेक टू ऑब्टेन द हनी अँड वॅक्स ऑफ बीज in order to collect the honeys or hover, or we can say the hover or over around the plants and bear flower. This promoted the process of the pollination. Okay. As a result, the trees bear the large number of the fruits and the crops yield increases. The beekeeping are the important occupation with the respect to agriculture. तर बघा, आतापर्यंत जे आपण ॲनिमल हजबंडरी बघितलं होतं, जेपर्यंत आपण कुक्कुटपालन बघितलं होतं, ते कुक्कुटपालन हे शेतीसोबत सुद्धा करू शकणारे जे काही बिझनेसेस आहेत, ते आपण बघितले. आता त्यांच्यासोबत आपण मद्यपालन म्हणजे आता आपण जे बघत आहोत, मधमाशी पालन किंवा बी कीपिंग हे काय झालं, एक स्वतःमध्येच एक जेवढी जेवढा आपल्याला केअर आपल्या फार्मिंगचे घ्यावं लागते, तेवढीच केअर आपल्याला ह्यांची सुद्धा घ्यावी लागते. राइट? सो नेक्स्ट आपण बघूया तर मधमाशी पालनमध्ये आपण बघतो की मध व मेण हे आपलं जे करण्यासाठी म्हणजे काय हनी अँड वॅक्स. टू ऑब्टेन द हनी अँड वॅक्स वी युज्युअली डू दिस बिझनेस. आपल्याला मध आणि मेण मिळवण्यासाठी या व्यवसायाचा आपण जास्तीत जास्त वापर करतो. त्यालाच आपण काय म्हणतो तर मधमाशी व्यवसाय, आपण मधमाशी पालन व्यवसाय असं म्हणतो. तर मध गोळा करण्यासाठी मधमाशाचा फुलोरा आलेल्या झाडावरती फिरतात. तर मधमाश बघा, वी ऑल नो दी बिहेवियर ऑफ दी बीज. म्हणजे आपण मधमाशांचा बिहेवियर म्हणजे त्यांच्या कशाप्रमाणे ते वागतात ते आपल्याला माहिती आहे की ते कसे वागतात. तर ज्या झाडावरती फुलं जास्तीत जास्त आहेत त्या झाडावरती फुलांच्या आजूबाजूला ते फिरतात, जेणेकरून ते मध गोळा करू शकते आणि त्याचमुळे परागीभवन चांगले होऊन झाडांची फलधारणा वाढते व परिणामी पिकाचे उत्पादन वाढते. म्हणजे बघा, ह्यांच्यामध्ये किती इम्पॉर्टंट आहे बी कीपिंग. तर बी कीपिंग बघा, बी कीपिंग काय करतो तर जे झाड वगैरे असतात, ज्यांना फुलं वगैरे असतात, त्या झाडातील फुलांचा बेसिकली जो मध आहे तो कलेक्ट करतात. म्हणजे काय होतं, सी व्हॉट आय एम सेइंग, की जो बीज असतो, जो बी म्हणजे मधमाशी, ते काय करतात, की जो फ्लॉवर वगैरे असेल, त्या फ्लॉवरचा जो हे आहे, हनी आहे किंवा फ्लॉवरचा जो मध आहे, तो म्हणजे फुलाचा जो मध आहे तो कलेक्ट करण्याचा म्हणजे तो जमा करण्याचा तो प्रयत्न करतात. ते जमा करतात आणि जमा करतात. राइट? तर यांच्या या जमा केल्याच्या गोष्टीमुळे, जमा करण्यामुळे कोणती गोष्ट घडते? परिभवन चांगले होते. त्याच्यामुळे पॉलिनेशन जी प्रोसेस आहे, पॉलिनेशन प्रोसेस वी ऑल नो व्हॉट इज अ पॉलिनेशन प्रोसेस. जेणेकरून ज्या प्रोसेसमध्ये जो फ्लॉवर आहे तो फ्रूटमध्ये कन्व्हर्ट होतो. म्हणजे काय? पॉलिनेशन म्हणजे पराभिवन. पराभिवन ही एक अशी प्रोसेस आहे, की अशी एक घटना आहे किंवा असं एक कार्य आहे किंवा ज्यामुळे जो फूल आहे, तो फूल कशामध्ये कन्व्हर्ट होतो? फूल हा फळामध्ये लवकरात लवकर कन्व्हर्ट होतो किंवा चांगल्या प्रकारे कन्व्हर्ट होतो. तर ह्या मधमाशांच्या मधमाशांच्या बी काढण्यामुळे ती जी घटना आहे ती लवकर आणि चांगली होते. त्याचमुळे फळांचं सुद्धा उत्पादन चांगलं वाढतं. तर याचमुळे त्यांनी काय सांगितलेलं आहे, की मधमाशांचं पालन हा व्यवसाय शेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याचमुळे दॅट इज वाय the beekeeping is the important occupation with respect to agriculture. Alright. So next we will see. आता नेक्स्ट आपण बघूया
की पुढे आहे पिशिकल्चर दॅट वी कॉल्ड ॲज दी फिश फार्मिंग. पिशिकल्चर, फिश फार्मिंग आपण त्याच्याबद्दल आपण बोलून घेणार आहोत. आय होप तुम्हाला लेसन कळत असेल. इन केस नो तुम्ही विचारत तर काही डाउट असेल तर यू गेस ना तुम्ही विचारू शकता. या. So see, pisciculture. Farm ponds are dug out for this purpose. आणि नंतर the water is stored in such ponds. The fish seeds are released in these ponds, and for this, the seeds of the freshwater species are used. In order to achieve the best growth for the fish, the scientific method are employed. The fish or the fishing in open seas has the number of risk factor, and the different types of fish and other acquire the organisms and gets caught in the fishing nets. The separating them became the major task. All organisms do not face the same price. All these factors led the rearing of the specific types of fish species separately. Pisciculture developed out this effort. The worm, roha, ravas, Indian salmon, नंतर कोलंबी, prawns, etc. are reared in fish farming. आरियड इन फिश फार्मिंग म्हणजे त्यांनी काय म्हणताय तर ते बोलतात मत्स्यपालनाबद्दल आपण बोलत आहोत. मत्स्यपालनामध्ये त्यांनी काय सांगितलंय, की मत्स्यपालन करताना शेत जमीन असते बेसिकली, शेत जमीन असते तिला बेसिकली पहिले खोदण्यात येतं. शेत जमिनीमध्ये पहिले खोदण्यात येतं. म्हणजे एक छोटासा का होईना परंतु तलाव बनवण्यात येतं आणि त्या तलावामध्ये नंतर पाणी सोडण्यात येतं. त्या तलावामध्ये पहिले पाणी सोडण्यात येतं. तो तलाव पूर्ण पाणी म्हणजे ऑब्व्हियसली तलावामध्ये पाणी सोडण्यात येतं. आणि त्यानंतर बघा, त्यानंतर त्याच्यामध्ये काही बियाणे किंवा हां, बियाणे म्हणजे मत्स्यबीज बघा, मत्स्यबीज म्हणजे जे आपण बघा बेसिकली फिशचे एग आपण ज्याला बोलतो, फिशचे एग म्हणजे काय? म्हणजे काय? मच्छीचे अंडे असं आपण बेसिकली बोलतो. छोटे-छोटे अंडे असतात राइट? तर ते ते त्याच्यामध्ये सोडले जातात. राइट? ते त्या पाण्यामध्ये सोडले जातात आणि कालांतराने ते जे अंडे आहेत ते नंतर मत्स्यामध्ये रूपांतर होतात आणि त्यांच्याहून नंतर त्याच्यावरती व्यापार केला जातो. त्याच्याचमध्ये काय होतं, तर ह्याच्यामध्ये बेसिकली जे अंड्यांपासून ते मासे, अंड्यांपासून ते मच्छी एका पर्टिक्युलर साइजपर्यंत येईपर्यंत, एका पर्टिक्युलर साइज म्हणजे एका विशिष्ट आकारापर्यंत येईपर्यंत किंवा वजनाचे येईपर्यंत त्यांना पाळण्यात येतं, की जेणेकरून बाजारामध्ये चांगला भाव भेटेल आणि जेणेकरून त्यांची विक्रीही चांगली होईल. अशा प्रकारे त्यांचा व्यवसाय केला जातो आणि ह्यालाच आपण काय बोललेलं आहे, याच गोष्टीला आपण मत्स्यपालन असं म्हटलेलं आहे. त्याच गोष्टीला आपण मत्स्यपालन असं म्हटलेलं आहे. परंतु बघा, मत्स्यपालन करताना आपल्याला सायंटिफिक मेथड म्हणजे काय? शास्त्रीय पद्धत आपल्याला एक्सेप्ट करावं लागते. शास्त्रीय पद्धत आपल्याला इनटेक करावं लागते. ओन्ली बिकॉज ऑफ दॅट ते पॉसिबल होतं. ओन्ली बिकॉज ऑफ दॅट ते मत्स्यपालन पॉसिबल होऊ शकतो. आता सेकंड सिनारिओच असं, की ही जी गोष्ट आहे किंवा मत्स्यपालन किंवा फिश फार्मिंग जे आहे, ते फिश फार्मिंग आपण नॉर्मली समुद्रात वगैरे करू शकत नाही. खुल्या समुद्रात करण्यामध्ये खूप अत्यंत धोका आहे. फर्स्ट धोका हा आहे, की जे काही आपण अंडे वगैरे टाकतोय किंवा जे काही आपण बियाणे टाकतोय, मत्स्यबीज आपण जे टाकतोय, ते मत्स्यबीज दुसरीकडे जाऊन किंवा दुसरे मासे खाण्याचे पॉसिबिलिटीज जास्त असतात. पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे, की जेव्हा पण आपण मत्स्य पकडायसाठी जाळे टाकू, तर त्या जाळ्यामध्ये जे आपण ज्यांचे बियाणे आपण टाकलेले आहेत किंवा जे मत्स्यबीज किंवा जे फिश सीड्स जे आपण टाकलेले आहे, त्यांच्या व्यतिरिक्त दुसरे सुद्धा मासे येण्याचे पॉसिबिलिटीज असतात. आणि थर्ड गोष्ट आहे, की प्रत्येक माशांची प्राइस एकसारखीच असेल असं नाही. तर बघा, आपल्याला माहिती आहे, की वेगळी मासे कोणती दुसरी मासे महाग भेटते, दुसरी मासे स्वस्ती भेटते. ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. राइट? सो धिस इस द थिंग. या आणि फोर्थ गोष्ट अशी, की त्यांना सेपरेट करण्यामध्ये जास्तीत जास्त त्रास किंवा जास्तीत जास्त वेळ तिथं वाया जाऊ शकतो आणि यासाठी मत्स्यपालन जे आहे, हे मत्स्यपालन हे आहे किंवा पिस्सीकल्चर ज्याला आपण म्हणतो, ते एका विशिष्ट किंवा कृत्रिम किंवा आर्टिफिशियल तलाव किंवा आर्टिफिशियल एक वॉटर बॉडीमध्ये त्यांचं जास्तीत जास्त केलं जातं. तर आर्टिफिशियल वॉटर बॉडी म्हणजे काय, की मानवनिर्मित तलाव असतो किंवा कृत्रिम तलाव असतो त्याच्यामध्ये केलं जात असतं असं बघू शकतो. आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त गोड्या पाण्याचे जे मत्स्य असतात, गोड्या पाण्याचे मत्स्य असतात त्यांचा जास्तीत जास्त याच्यात वापर केला जातो. गोड्या पाण्याचे मच्छर असतात त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त याचा वापर केला जातो. जास्त करून परंतु
जे खारट पाण्याचे मच्छी असतात त्यांचा सुद्धा तिथं वापर म्हणजे त्यांचं सुद्धा पालन तिथं होऊ शकतं. नाही असं नाही, त्यांचं सुद्धा पण पालन तिथं होऊ शकतं. परंतु जास्तीत जास्त गोड्या पाण्याच्या मत्स्यांचा तिथं वापर केला जातो. ठीक आहे. म्हणजे गोड्या पाण्याच्या मत्स्यांचा वापर केला जातो म्हणजे त्यांचं पालन केलं जाते. सो फिशिंग कल्चरमध्ये जास्तीत जास्त रिअरिंग or we rearing हां, we rearing this the freshwater spaces than the seawater spaces म्हणजे जास्तीत जास्त आपण त्यांना प्रायोरिटी देत असतो. त्यांच्यामध्ये आता कोणते आहेत? तर इंडियामध्ये वाम, राहू, रावस, कोळंबी इत्यादी मत्स्यपालन जास्तीत जास्त केले जाते. सो इन इंडिया the worm, roha, ravas that we call as the Indian salmon and the कोळंबी म्हणजे प्रॉन्स तर यांचा जास्तीत जास्त यांचा वापर केला जातो म्हणजे फॉर द पेसिकल्चर. ठीक आहे. सो नेक्स्ट वी हॅव नेक्स्ट वी हॅव द सेरिकल्चर. नेक्स्ट आपल्याकडे आहे सेरिकल्चर. तर सेरिकल्चर म्हणजे काय? तर व्हॉट इज द सेरिकल्चर? तर सेरिकल्चर म्हणजे रेशमी शेती. तर सेरिकल्चर म्हणजे काय? तर बघा रेशमी आता जर आपण मराठीमध्ये जर नाव बघितलं राईट येस तर सेरिकल्चर दॅट वी कॉल द रेशमी. तर मराठीमध्ये जर आपण नाव बघितलं तर रेशमी तर त्याच्यामध्ये आपल्याला कळून जाईल की रेशम किड्याचं पालन केलं जातं की जेणेकरून आपल्याला रेशमी जो धागा भेटेल यासाठी रेशम किड्याचं पाळलं जातं किंवा त्यांचं रेअरिंग होतं की जेणेकरून आपल्याला आणि त्यालाच आपण सेरिकल्चर असं म्हटलं त्यालाच आपण सेरिकल्चर असं म्हटलं तर बघा द सिल्क थ्रेड इज ऑप्टेन फ्रॉम द cocoons ऑफ द सिल्क माउथ. The cocoons of the silk mouth we can say. These threads are the very fine and the strong, and from this one can weave the soft silk cloth. The getting silk thread from the cocoons and the manufacturing silk clothes are the independent occupation. They are not included in agriculture. A different organization supplies the silk moth eggs to the farmer and leaves to the mulberry trees or leaves of the mulberry trees are the main food of this silkworm. Once the planted, the mulberry trees arrived from the minimum periods of the 15 days. Hence, the expenditure of the planting trees are of the every year is saved. म्हणजे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे तर रेशमी किड्यांच्या कोशापासून रेशमी धागे मिळवले जातात. हे धागे अत्यंत सूक्ष्म व चिवट असतात. त्यांच्यापासून मुलायम रेशीम वस्त्रांची निर्मिती केली जाते. नंतर कोशेपासून धागा निर्मिती व धाग्यांपासून वस्त्र निर्मिती हे स्वतंत्र व्यवसाय आहेत. तर बघा यांनी काय सांगितलं हे या लाईनकडे आपण बेसिकली बोलणं घेणार होतो. व्हॉट वी आर सेइंग सो दिस लाईन आय एम जस्ट सेइंग दिस लाईन वी विल टॉक अबाउट द डिफरंटली. ओके ओके सो नेक्स्ट पॉईंट इज दिस की यांचा समावेश कृषी व संशोधन यांच्यात होत नाही. नंतर आपण पुढे बघूया शेतकऱ्यांना रेशमी किड्याचे बीज वेगवेगळ्या स्थानकामधून पुरवले जातात. संस्थेमार्फत मिळवले जातात. तुतीच्या झाडाच्या पाल्याला रेशमी किड्यांचे मुख्य खाद्य आहे. तर ते त्यांना दिले जातात आणि ते कमीत कमी 15 वर्षे तरी जिवंत राहतात. त्यामुळे दरवर्षी लागवडीचा खर्च वाचतो. वाढत असतो. तर बघा डिफरंट ऑर्गनायझेशन या द मलबरी ट्रीज त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे तर मलबरी ट्रीज त्याने तुतीच्या झाडाचं म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं बघा जो रेशमी किडा आपण जो बोललो त्याला आपण कुकून म्हटलेला आहे किंवा रेशमी किड्यापासून मिळवलेला जातं. तर हा जो किडा आहे हा किडा आपल्या सगळ्यांना माहिती आहे किडा आपल्या अवतीभोवती एक रेशमचे जाळे गुंडवत असतो. तो किडा आपल्या अवतीभोवती रेशमचे जाळे गुंडाळत असतो राईट. सो हा जो किडा आहे कुकून ज्याला आपण म्हणतोय त्याला रेशमी किडा आपण ज्याला म्हणतोय तर या रेशमी किड्यापासून रेशमी धागा मिळवला जातो. बघा त्या रेशमी किड्यापासून रेशमी धागा मिळवला जातो. परंतु बघा आता मी जी लाईन बोलतोय ती डिफरंट हायलाइट करतो ते लाईन मी आता बोलतोय परंतु रेशमी धागे पासून वस्त्र बनवणे हा टोटली एक स्वतंत्र बिझनेस आहे. म्हणजे बघा त्यांनी जो रेशमी कोश बनवलाय म्हणजे त्या किड्याने त्या इन्सेक्टने जो रेशमी कोश म्हणजे त्याला आपण काय बोलतोय द सिल्क थ्रेड जो सिल्क थ्रेड त्यांनी बनवलेला आहे जो रेशमी कोश त्यांनी बनवलेला आहे तर रेशमी कोशापासून धाग्यांची निर्मिती करणे आणि धाग्यांपासून कपड्याची निर्मिती करणे हा एक सेपरेटली आणि इंडिपेंडेंटली एक वेगळा व्यवसाय आहे आणि तो फार्मिंग मध्ये इन्क्लूड होत नाही. तर फार्मिंग मध्ये काय इन्क्लूड होतं तर फार्मिंग मध्ये त्या किड्याचं जतन करणे आणि त्यांच्यापासून सिल्क थ्रेड प्राप्त करणे म्हणजे काय रेशमी रेशमी कोश प्राप्त करणे ह्यालाच बेसिकली
रेशीम शेती असं म्हणतात आणि ह्यालाच बेसिकली रेशीम शेती बघा पुन्हा एकदा म्हणतो, की जो किडा आहे, जो कोकून किडा आहे किंवा जो रेशमी किडा आहे त्याला सांभाळणे, त्यांना मलबरी लीव्हज इंग्लिशमध्ये मलबरी लीव्हज मध्ये त्याला मराठीमध्ये आपण त्याला म्हटलं तुतीच्या झाडाचा पाला खाणं देणे, तुतीच्या झाडाचा पाला खाणं देणे, मलबरी लीव्हज त्याला खाणं देणे आणि तिथून त्यांच्यापासून रेशमी कोश म्हणजे काय द सिल्क थ्रेड प्राप्त करून घेणे सिल्क थ्रेड हां, हां, सिल्क थ्रेड्स प्राप्त करून घेणे. ह्यालाच आपण ह्यालाच आपण सेरिकल्चर किंवा आपण बेसिकली आपण रेशमी शेती असं म्हणू शकतो. आणि हे ही शेती बेसिकली म्हणजे हे जे किडे असतात ते कोकून्स जे असतात ते कमीत कमी 15 वर्ष जगू शकतात. 15 वर्ष म्हणजे 15 इयर्स दे लिव्हज 15 वर्ष ते जगू शकतात. म्हणजेच काय, की 15 वर्ष जर एकदा आपण हे एस्टॅब्लिश केली किंवा एकदा ते आपण ही जी सिस्टम इन्स्टॉल केली, म्हणजे एकदा तरी आपण रेशमी किडा आणि हे सगळं जर आपण अ, बनवलं, की हा जर सेटअप आपण केला, तर सेटअप केला म्हणजे बेसिकली आपण जर हे सगळं तयार केलं, हा ह्यांच्यासाठी लागण्याचा जो खर्च आहे किंवा हे जर सगळं तयार केला, तरी लागवडीचा जो खर्च दरवर्षी जो आपल्याला येणार आहे, तो येणार नाही. कारण हे 15 वर्ष तरी किडे कमीत कमी 15 वर्ष तरी जगत असतात. ठीक आहे? सो दिस इज द थिंग. दिस इज ऑल अबाउट ऑल अबाउट द टुडेज. आपण ह्याच्या पुढचे जे सिनारिओस आहेत किंवा पुढचे जे बिझनेसेस आहेत, ते आपण पुढे बघणार आहोत. पुढच्या नेक्स्ट सेशनमध्ये आपण बघणार आहोत. आय होप तुम्हाला लेसन कळालं असेल. इन केस नो तर तुम्ही यू कॅन आस्क मी एनी डाउट. तुम्ही तो डाउट विचारू शकता. अँड प्लीज डू रीड दिस लेसन. ह्याच्यामध्ये काही हार्ड वर्ड्स वगैरे असतील ते सुद्धा राईट डाउन करून घ्या. अँड जर मीनिंग असेल तर मीनिंग फाइंड आउट करा. इन केस नो तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे? सो आय होप यू गाईज अंडरस्टँड द लेसन. इन केस नो इफ फॉर द एनी डाउट यू कॅन आस्क. तुम्ही विचारू शकता. प्लस हा पाठ वाचा आणि काही डाउट असेल, काही कळालं नसेल तर विचारू शकता.